त्या धृतराष्ट्राने विचारलं संजयाला की विजय कोणालाचा होईल, यश कोणाला मिळेल, कोणाला विजय मिळेल. सांगितलं यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. विजय नामे अर्जुन विख्यातू, विजय स्वरूपे श्रीकृष्ण नाथू. हा, अशा प्रकारे जिथे तिथेच भगवान परमात्मा आहे, जिथे भगवंताचे भक्त आहेत तिथे विजय निश्चित आहे. स्पष्ट होई आली पाहिजे. पुढचं काय आम्हालाच कळलं नाही, तुम्ही दोघंही काय म्हणले ते. विजय नामे अर्जुन विख्यातो, ठीक आहे कळलं. विजय स्वरूपे श्रीकृष्ण नाथू कळलं. हां, श्रेयसी विजय निश्चितू तेथेची असे. म्हणजे श्रेयसहित म्हणजे लक्ष्मी सहित विजय त्या ठिकाणीच असतो. तिथे श्रेय असते, तिथे विजय असतो, यश असतं. म्हणून यश भगवंताची विभूती आहे. मानलं, कळलं, पटलं, पण अपयश ही सुद्धा भगवंताची विभूती आहे. यशो अयशः. आता यश देवाची विभूती आहे खरं आहे, पण अयश सुद्धा भगवंताची विभूती आहे. कधी कधी अयश सुद्धा भगवंताकडे नेणारं होतं. हो, बरीच माणसं परमार्थात येतात. काय येतात? संसारात अपयश आलं, दुकान बंद पडलं, काहीच जमलं नाही, देवाकडे आला, नामस्मरण केलं, चिंतन केलं, भगवंताची प्राप्ती झाली. अपयश गुण झाला का दोष झाला सांगा? अपयश सुद्धा गुण झाला. एखाद्याला खूप यश आलं आणि यश आल्यामुळे तो आणखीन संसारातच चिकटून राहिला, देव त्याला आठवलाच नाही, यश अवगुण झाला. जेणेकरून आपल्याला भगवंताचं चिंतन घडेल, भगवंतापर्यंत आपण जाऊ. तो कोणता दोष आहे का गुण आहे हे त्याच्यावरून ठरवायचं नाही. आपल्याकडून चिंतन घडतंय तो गुण झाला, चिंतन घडत नाही तो गुण दिसत असला तरी दोष झाला. कधी कधी अपयश हे सुद्धा भगवंताकडे नेणारं असतं. किंवा अपयश जरी आपल्या जीवनामध्ये दिसत असलं तरी सुद्धा अपयश नावाचा जो गुण आहे तो प्रगट करणारं जे ज्ञान आहे त्याचा प्रकाशक भगवान म्हणतात मीच आहे. म्हणून भवंती भावा भूतानां मत्त एव पृथग्विदाः. हे सगळे भाव जे आहेत भगवान म्हणतात माझ्यापासूनच त्या ठिकाणी निर्माण होतात. पृथग्विदाः, वेगवेगळ्या प्रकारचे. आचार्य म्हणतात कर्मानुसार, प्रत्येकाच्या कर्मानुसार, त्याच्या उपाधीनुसार, प्रारब्धानुसार. अज्ञानी असेल तर त्या ठिकाणी वेगळे भाव प्रगट होतील, ज्ञानी असेल तर चांगले भाव प्रगट होतील. म्हणून चांगले भाव प्रगट व्हावे असं वाटत असेल तर आपण देवाचं भजन केलं पाहिजे, ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि वाईट भाव प्रगट करायचे असतील तर मग आपण नाही देवाचं भजन केलं तरी चालेल. भगवान हे चांगले भाव सांगतात आणि वाईट भाव सांगतात. कशा करता सांगतात? माझे भजन केल्यानंतर, माझं चिंतन केल्यानंतर चांगलेच भाव निर्माण होणार. आणि याच्यामध्ये सांगितलेले जे वाईट आहेत, दुःख, अपयश, आणखीन काही भाव सांगितलेले आहेत, हे सगळे भाव देवाच्या भजन न करण्यामध्ये निर्माण होणार आहेत. म्हणून आता हे आपण श्लोकाचं चिंतन केलं, 2 श्लोकाचं. ज्ञानोबारायांनी याच्यावर थोडक्यात चिंतन केले. बघा, तेथ प्रथम जान बुद्धी. भगवान परमात्मा ज्ञानोबाराय म्हणतात पहिला भाव कोणता आहे माझा, किंवा पहिली विभूती कोणती आहे? प्रथम जान बुद्धी. एवढंच लिहिलं आहे. बुद्धी ही माझी विभूती आहे. आपण विस्ताराने चिंतन करून आलो. बुद्धी देवाची विभूती आहे, परंतु सगळ्या बुद्धी आपल्याला देवाच्या विभूती मानता येत नाहीत. सद्बुद्धी ही देवाची विभूती आहे. दुर्बुद्धीमध्ये असलेलं ज्ञान देवाची विभूती आहे, पण तो दुर्बुद्धी का झाली तर ती उपाधीमुळे झाली, चांगल्या चुकीच्या संस्कारामुळे झाली. म्हणून पहिली बुद्धी सांगितली. बुद्धीसुद्धा सामान्य नाही बरं का. ज्ञानोबारांनी त्या बुद्धीचं वर्णन केलं आहे. तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये, दीपकळिका दाकुटी बहु तेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. म्हणून ही बुद्धी जी आहे, बुद्धी ज्ञान प्रगट होत असतं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, आत्मज्ञानाचा निश्चय हा बुद्धीने करायचा असतो. म्हणून बुद्धी ही भगवंताची विभूती आहे.
परमात्म्याला विषय करणारी जी बुद्धी आहे ती भगवंताची विभूती आहे विशेष. आणि मग ज्ञान जे निरवधी, ज्ञान ही सुद्धा माझी विभूती आहे भगवान म्हणतात. पण कोणतं ज्ञान? जगात ज्ञान तर भरपूर आहेत. घटाचं ज्ञान आहे, पटाचं ज्ञान आहे, सामान्य विषयांचं ज्ञान आहे. पण इथे ज्ञानाला एक विशेषण दिलेलं आहे. कोणतं? निरवधी. निरवधी म्हणजे ज्या ज्ञानात कोणताही अवधी नाही, जे ज्ञानाला देश काल वस्तूची मर्यादा नाही, अमर्याद असलेलं जे ज्ञान आहे, ज्याला देशाचा परिच्छेद नाही, कालाचा परिच्छेद नाही, वस्तूचा परिच्छेद नाही, असं जे ज्ञान आहे ती माझी विभूती आहे. असमोह ही सुद्धा भगवान म्हणतात माझी विभूती आहे. असमोह आपण चिंतन करून आलो. एक आहे मोह, दुसरा आहे समोह आणि तिसरा आहे असमोह. मोह म्हणजे न कळणं, समोह म्हणजे विपरीत कळणं आणि असमोह म्हणजे ज्ञान होणं. हे दोन्ही नसणं. मोह म्हणजे काय? वस्तू जशी आहे तशी न कळणं, याला म्हणायचं मोह. एखाद्या माणसाला मोह झाला, आहे दोरी पण दोरी न कळणं, मोह. आणि दोरीच्या ठिकाणी साप दिसणं, समोह. आहे आत्मा परंतु आत्म्याला देह मानणं, समोह. अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग व्यवरोनी कीजे पुढे देहो हमाईसे. आणि हा जो समोह आहे, हा जाणं श्री गुरु कृपेने, भगवंताच्या कृपेने आणि मोह गेल्यानंतर आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घेणं, याला असमोह असं म्हणतात. एकदा आपल्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर परत कधीही विपरीत भावना न होणं, मी देह आहे अशी वृत्ती निर्माण न होणं, याला असमोह म्हणायचं. ही सुद्धा भगवंताची विभूती आहे. भगवान म्हणतात असमोह आणि सहनसिद्धी क्षमा. सहन करण्याची जी सिद्धी आहे त्या ठिकाणी तिला म्हटलेलं आहे क्षमा. क्षमा ही सुद्धा भगवंताची विभूती आहे. काल विस्ताराने आपण चिंतन करून आलो. ज्ञानोबारायांनी नुसतं क्षमा हे नाव लिहिलं आहे. सहन करण्याची ही सिद्धी आहे, सगळ्यांच्याकडे नसते. आक्रोशरहित सहन करणं क्षमा. आपल्याकडे सामर्थ्य असताना सुद्धा एखाद्याने आपल्याला पीडा दिली, त्रास दिली तरी त्याला माफ करणं, याला क्षमा म्हणतात बरं का. आपलं काही चालत नाही म्हणून गप्प बसणं ही क्षमा नाही, तो भित्रेपणा आहे. आपलं काही चालत नाही म्हणून एखाद्या माणसाला म्हणून आपण तिथे गप्प बसला. माझं सगळं चालतं आहे, माझ्याकडे सामर्थ्य आहे, त्याला दंड करू शकतो. आणि असं असताना जर म्हणत असेल नाही नाही सोडून द्या. आपण भागवतातलं नेहमी उदाहरण सांगतो. त्या अश्वत्थाम्याला धरून आणलं आणि द्रौपदीला विचारलं, सांग याला कोणती शिक्षा करू, कोणती शिक्षा करू असं म्हटल्यानंतर द्रौपदीने सांगितलं याला सोडून द्या. भीम म्हणायला लागला, कशा करता सोडून द्यायचं, याने आपली 5 मुलं मारली, आत्ताच्या आत्ता याचे सगळे तुकडे करून टाकतो. अर्जुन म्हणायला लागला, कशा करता सोडून द्यायचं. पण द्रौपदीने सांगितलं, आता याला मारून काय माझी मुलं परत जिवंत होणार आहे का. हा आपल्या गुरूंचा मुलगा आहे, गुरूंचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. म्हणजे सामर्थ्य असताना सुद्धा एखाद्याला माफ करून टाकणं. काल आपण सांगून आलो आहोत, ते मंबाजी बुवा गोसावी यांनी तुकाराम महाराजांना काट्याने मारलं. तुकाराम महाराजांनी नुसतं त्याच्याकडे रागाने जरी बघितलं असतं तरी मंबाजी बुवाला सरपण आणायची गरज लागली नसती. पण तुकाराम महाराजांनी तसं केलं नाही. क्षमा. देवीची क्षमे लागी, पृथ्वीशी पावड वांगी, संतोषा उत्संगी दिदले घर. अशी क्षमा ही देवाची काय सांगितली, विभूती सांगितली.
सहनसिद्धी, सहन करणं ही एक सिद्धी आहे. सगळ्याला ही सिद्धी प्राप्त होत नाही. अहो भूक लागलेली आहे आणि म्हणतो काय नसलं तरी चालेल, सहन करतो. सिद्धी प्राप्त झाली त्याला. काय काय लोक काही खातच नाही 2-2 दिवस आणि तरी त्यांना काहीच त्रास होत नाही, समजायचं त्यांना सिद्धी प्राप्त झाली. काय काय लोक कोणी काय येऊन शिवे दिले ना त्यांना काहीच वाटत नाही, समजायचं त्यांना सिद्धी प्राप्त झाली. कोणती? सहन करण्याची. देव ही सिद्धी आहे आणि ह्याला क्षमा असं म्हणतात. ही सुद्धा देवाच्या कृपेनेच प्राप्त होते. सगळ्याला ही सिद्धी नाही आहे. हो, नुसतं एखाद्याने एक शब्द बोलला तर काय काय लोकांना झोप लागत नाही रात्रभर. म्हणून सहनसिद्धी क्षमा असं म्हटलेलं आहे. सत्य, सत्य हे सुद्धा भगवान म्हणतात माझी विभूती आहे. मग शमदमदोनी सुखदुःख वर्तत जनी अर्जुना भावा भाव मानी भावाची माझी. ज्ञानोबारायांनी थोडक्यात सांगितलं आहे, जास्त विस्तार केला नाही आपण, म्हणून श्लोकात जास्त विस्तार केला. मग शम दम दोन्ही, शम आणि दम श्लोकामध्ये सांगितलं होतं. शम कशाला म्हणायचं, दम कशाला म्हणायचं. दम म्हणजे काय? हां, इंद्रिय निग्रह. आणि शम म्हणजे काय? मनोनिग्रह. हे दोन्हीसुद्धा भगवंताच्या विभूती आहेत. ज्या ठिकाणी हे शमदम आपल्याला दिसतील, ज्यांनी इंद्रियांचा निग्रह केलेला आहे, सहज ज्यांच्या इंद्रियांचा निग्रह झालेला आहे, भगवंताची विभूती आहे. सहज ज्यांचं मन परमात्मा स्वरूपामध्ये राहतं, भगवंताची विभूती तिथे प्रगट झालेली आहे. परमात्मा प्रगट करण्याकरताच्या ह्या पायऱ्या आहेत, साधनं आहेत. म्हणून यांनासुद्धा भगवंतानी काय म्हटलेलं आहे? विभूती म्हटलं आहे. शम दम दोन्ही. दुसरं सुख दुःख वर्तत जनी. लोकामध्ये काही ठिकाणी आपल्याला सुख दिसतं, काही ठिकाणी दुःख दिसतं. भगवान म्हणतात ह्या सुख दुःख ह्या सुद्धा माझ्या विभूती आहेत. सुख भगवंताची विभूती आपल्याला मान्य होतं, पण दुःख होत नाही. पण दोन्ही भगवंताच्याच विभूती आहेत. म्हणून या दोन्हीमध्ये सुद्धा माणसाला सम राहता आलं पाहिजे, दोन्ही देव बघता आला पाहिजे. सुखाचा प्रसंग आला की देवाची कृपा आहे असं मनुष्य म्हणतो, पण दुःखाचा आल्यावर देवाचा कोप आहे म्हणतो. काय माझ्यावर देव कोपला? काही नाही, देवाचा तीसुद्धा कृपा असू शकते. आपल्याला देहाची आसक्ती सोडण्याकरता, संसाराची आसक्ती सोडण्याकरताही देव कधी कधी दुःखाचे प्रसंग आणतो. दुःखामध्ये कधी कधी देव आठवतो, म्हणून ती देवाची कृपा असू शकते. किंवा सुखाचा प्रकाशक मीच आहे आणि दुःखाचाही प्रकाशक मीच आहे, या अर्थाने घ्या. सुख दुःख वर्तत जनी अर्जुना भावा भाव मानी भावाची माझी. अर्जुना, भाव असेल अभाव असेल, हे दोन्हीसुद्धा त्या ठिकाणी भावाच्या ठिकाणीच आहेत, म्हणजे माझ्या ठिकाणीच आहे. कुठल्याही गोष्टीचा भाव आहे, भावरूपाने परमात्माच प्रगट झालेला आहे. भाव म्हणजे उत्पत्ती घ्या. कुठली गोष्ट उत्पन्न झाली ती परमात्म्याशिवाय उत्पन्न झाली नाही, परमात्माच त्या वस्तूच्या रूपाने प्रगट झालेला आहे. आणि अभाव म्हणजे एखादी वस्तू त्या ठिकाणी नष्ट झाली, ती नष्ट होणं अभावसुद्धा आपल्याला कळतो, परमात्म्यामुळेच कळतं. म्हणून अभावसुद्धा मीच आहे. उत्पत्तीच्या रूपाने मीच आहे, प्रलयाच्या रूपाने मीच आहे. एखादी गोष्ट मिळते तिच्या रूपाने मीच आहे, न मिळते, न मिळणं या रूप अभावाचा सुद्धा भाव सांगितला. याचा अर्थ अभाव आहे हे ज्याच्यामुळे कळतो तो भाव तिथे आहे. म्हणून अर्जुना भावा भाव मानी भावाची माझी. भाव आणि अभाव हे भाव स्वरूपच आहेत, परमात्मा स्वरूपच आहे. हां, मोक्ष भावस्वरूप आहे का अभाव स्वरूप आहे? हां, काय? भावस्वरूप आहे. मोक्ष कशाला म्हणतात? मोक्षामध्ये 2 अंश आहेत. एक आहे परमानंदाची प्राप्ती आणि एक आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. परमानंदाची प्राप्ती भावस्वरूप आहे आणि दुःखाची निवृत्ती अभावस्वरूप आहे. मग भाव आणि अभाव दोन्ही विरुद्ध धर्म एका वस्तूवर राहायला लागले.
मग मोक्ष भावरूप आहे का अभावरूप आहे का भावाभावरूप आहे? दोन्ही विरुद्ध धर्म एका ठिकाणी कसे काय राहतील? निवृत्ती म्हणजे अभाव आणि प्राप्ती म्हणजे भाव. मग दोन्ही एका ठिकाणी कसे राहतील? तर परमात्म्याच्या ठिकाणी आनंदाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती ही बाहेरून कुठून करायची नाही, नित्य प्राप्ताचीच प्राप्ती आहे आणि नित्य निवृत्ताचीच निवृत्ती आहे. कारण मला प्राप्त नाही हाही भ्रम आहे आणि माझ्या ठिकाणी दुःख आहे हाही भ्रम आहे. भ्रम गेला का खाली शिल्लक भाव शिल्लक राहतो. भाव म्हणजेच परमात्मा. आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. म्हणून नाठव तर गेलाच पाहिजे पण तत्सापेक्ष आठवही गेला पाहिजे. म्हणून भावा भाव आणि भावाची माझी भगवान म्हणतात. आणखीन काय भगवंताची विभूती? पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, तुष्टी तप पंडुसुता ओळख तू. भय ही सुद्धा भगवंताची विभूती आहे आणि निर्भयता ही सुद्धा भगवंताची विभूती आहे. श्लोकामध्ये आपण चिंतन करून आलो. निर्भयता म्हणजे काय, भय म्हणजे काय, आणि हे दोन्ही भगवंताची विभूती. या दोन्हीमध्ये भयात आपल्याला परमात्मा पाहता आला पाहिजे, अभयात सुद्धा परमात्मा पाहता आला पाहिजे. भय ही सुद्धा एक वृत्तीच आहे आणि अभय ही सुद्धा एक, निर्भय हे सुद्धा एक वृत्तीच आहे. हो, भय सुद्धा वृत्तीच आहे, निर्भय सुद्धा वृत्तीच आहे आणि परमात्मा या दोन्हीचं प्रकाशन करणार आहे. म्हणून भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता. अहिंसेमध्ये परमात्माच आहे, परमात्म्याचीच विभूती आहे. जिथे समता असेल तिथे परमात्म्याची विभूती आहे. तुष्टी तप पांडुसुता ओळख तू. ज्या ठिकाणी तुष्टी आहे, संतुष्टता आपल्याला पाहायला मिळते, समाधान पाहायला मिळते. कुठलाही उपचार नसताना एखादा मनुष्य नेहमी संतुष्ट असेल, समजायचं भगवंताची विभूती आहे. तृप्ती, तप. तप सुद्धा तपशब्दाची व्याख्या आपण करून आलो. जगाकरता दुःख सहन करणं हे सुद्धा तप सांगितलंय. दुसऱ्याच्या कल्याणाकरता दुःख सहन करणं हे सुद्धा तप सांगितलेलं आहे. दुःख न करता अपमान सहन करणं हे सुद्धा तप आहे. दुःख न करता पीडा सहन करणं हे सुद्धा तप आहे. कारण असं तप जे आहे चित्ताची एकाग्रता करतं, असं तप जे आहे आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाकडे घेऊन जातं. कशाचं व्याख्या चालली? हां, समता का? हां हां, हो, तपाचा विषय चालला आता आपला. समता माग पुढं गेली का? पुढे येणार आहे मला वाटतं. हां हां, आपण पुढं गेलो, थोडंसं तपाकडे आलो आपण आता. तप जे आहे ना ते भगवंताची विभूती आहे. बरोबर सांगितले तुम्ही. ओवी समती करता ती ओवी लागू पडते. आता तुष्टी आणि मग तप. पांडुसुता ओळखतो. असं तप ज्या ठिकाणी असेल, शास्त्रीय मार्गाने शरीर इंद्रियांचं शोषण करणे, मन इंद्रियांची एकाग्रता करणे, भोगाचे सेवन न करणे, स्वधर्म पालनाकरता कष्ट सहन करणं, हे सगळ्याला तप असं म्हणतात. ही भगवंताची सगळी विभूती आहे. आणखीन काय आहेत? आगा दान यश अपकीर्ती, हे जे भाव सर्वत्र दिसती, ते मजची पासुनी होती भूताची या ठाई. दान ज्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, सत्पात्री दान दिसेल, शास्त्रीय दान दिसेल, योग्य प्रकारचं दान दिसेल, समजायचं तिथे काय आहे? भगवंताची विभूती आहे. यश, जिथे जिथे आपल्याला यश दिसेल, स्थिर राहणारं यश दिसेल, ती भगवंताची विभूती आहे. अपकीर्ती ही सुद्धा काय आहे? भगवंताची. भगवान म्हणतात हे सर्व हे जे भाव सर्वत्र दिसती, हे सगळे भाव सर्वत्र दिसतात जगामध्ये. आपण जर पाहिलं, कुठं दान दिसतं, कुठं यश दिसतं, कुठं अपयश दिसतं,
कुठं सुख दिसतं, कुठं दुःख दिसतं, कुठं तुष्टी दिसते, कुठं तप दिसतं, कुठं दान दिसतं, अहिंसा दिसते, कुठे समता दिसते. हे सगळं दिसतंय आपल्याला. किंवा आपल्या मनात हे सगळे भाव निर्माण होतात. आपल्या मनात सुद्धा कधी सुखाचा भाव निर्माण होतो, कधी दुःखाचा भाव निर्माण होतो, कधी तुष्टी निर्माण होते, कधी होत नाही. सुखाचा भाव निर्माण झाला तरी समजायचं परमात्माचा आहे, आणि दुःखाचा भाव निर्माण झाला तरी परमात्माचा आहे. सुख जशी भगवंताची विभूती आहे तशी दुःख आहे. यश निर्माण झालं तरी समजा परमात्माचं आहे, ना अपयश आलं तरी. सगळे भाव जे आहेत मनामध्ये येणाऱ्या सगळ्या वृत्ती, त्या सगळ्या वृत्तीत परमात्मा पाहता आला पाहिजे. मनात येणाऱ्या वृत्तीतच नाही, बाहेर दिसणारे सगळे पदार्थ त्याच्यात परमात्मा अनुभव घेता आला पाहिजे. त्याच्यात सुद्धा पाहत असताना आपल्याला देवाचा अनुभव घेता आला पाहिजे. हे मजची पासूनी होती भूताची ठाई. माझ्यापासूनच हे सगळे प्राणीमात्राच्या ठिकाणी उत्पन्न होतात भाव. मग अर्जुनाने प्रश्न विचारला, मग वेगवेगळे का होतात? तुम्ही जर एकच आहे तर प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे भाव का निर्माण होतात? त्याचं उत्तर पुढच्या वेळी दिलंय, उद्या पाहू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.